पात्र व्हायचंय त्याच्यासाठीचा हा सामना सुरू होताना पाहिलं मिळेल. आकाश जांगीड, ओमकार केडी आणि गोलंदाजीसाठी नवी मुंबई एक्सप्रेस म्हणजेच विकी भोईर. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकाल कॅच ड्राफ्ट. आकाश जांगीड सारख्या फलंदाजाची झेल सोडणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंवर कर्दनकाळ. विकी भोईर काय वेगवान चेंडू या वेळेला पाहायला मिळतो. ऑफ्टनच्या थोडस बाहेर रणनीती आखली होती. ऑलमोस्ट बॉल या वेळेला कॅरी झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू स्किट झाला हातातून आणि या वेळेला सुटत असताना आपण पाहू शकतायत. चंदू सर हा झेल खूप महत्वपूर्ण होता. हो खूप महत्वपूर्ण. आकाश जांगीड सारखा खेळाडू पहिल्याच बॉलवर मिळणं मोठी गोष्ट होती. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळायला गेले. बॅटची कडा घेऊन बॉल मागे गेला होता परंतु बचावले गेले आकाश. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. अतिशय चांगला दर्जेदार फटका अप्पर कटच्या माध्यमातून सरळ चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार. सुस्वागतम चौकार. हा बॉल थोडासा मागे होता त्याचाच फायदा या ठिकाणी आकाश यांनी घेतला आणि तेही थोडेसे मागे गेले. अप्पर कट करतायत आणि टाचेवर खेळला हा स्ट्रोक आणि 4 धावा अर्जित केल्या. आता त्याची पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. निश्चित स्वरूपात जसा पावसाचा मात्र वेग थांबला आणि तसं मात्र यावेळेला धावांचा वेग सुद्धा थांबताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 ते 3 मॅचेस मध्ये 100 पार आपण पाहू शकलात परंतु त्यानंतरचा जो धावांचा वेग होता तो मात्र कमी प्रमाणात आपण पाहू शकलात. पुन्हा एकदा मात्र डेड बॉल पंच घोषित करत असताना सज्ज झालेले नाहीयेत. विकी भोईरने आज प्रभावित मारे केलेत महत्वपूर्ण लढतीमध्ये. चांगला बॉल. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता परिवर्तन ही काळाची गरज आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. डॉट बॉल. स्लोवर वन चेंडू होता. थोडासा थांबून आला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस होताना पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. वेगवान चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पुढे सरसावेल अमित नाईक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. फील्ड करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. संत गतीने सुरुवात. एक चौकार जरूर आलाय परंतु इथून जर आपण पाहिलं तर एका साईडला ओमी केनीला आपण पाहतायत गेल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगलं सातत्य दाखवलं. एक दर्जेदार खेळाडू प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम हलक्याच्या हाताने जरूर खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत परंतु चेंडूने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि तिथे चेंडू स्टॉप केला गेलाय. आतमध्येच आपण पाहू शकाल. पाहता पाहता ओमी केनीच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशा अर्जुन 11 टायगर टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना तेजस पाटील साहेब आणि डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय तर एका साईडला आपण पाहू शकाल प्रतिम ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. एक्झिक्यूट केले गेले. सिंगल मेल. सिंगल वर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पहिल्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धावा जरूर आल्या म्हणजेच हे षटक एक सफल षटक. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना विकी भोईरला आपण पाहिलं नावाप्रमाणे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. हो खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 8 धावा खर्च केल्यात. नियंत्रण पाहायला मिळालं होतं. एक चौकार जरूर आला. पहिल्या बॉलवर कॅच सुटली तरी देखील न खचता अचूक टप्प्याची गोलंदाजी सुरू ठेवली आणि फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 6 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पहिली ओव्हर ही मात्र मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या बाजूने जाताना पाहायला मिळालेली आहे. सकाळच्या सत्रात रिमझिम पाऊस, मुसळधार पाऊस येत होता जात होता परंतु क्रिकेट काही थांबणार नाहीये. उद्या न्यू लॉन्चिंग 24 जूनचा दिवस उजाडेल आणि प्रत्येक 70 स्पोर्टच्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळं साहित्य ब्रँडेड पाहायला मिळतील. तो उद्याचा दिवस पाहायला मिळतोय 24 जूनचा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सूर्याचा पहिलाच बॉल पहा. पहिल्या मॅच मध्ये मात्र थोडासा महाग ठरला होता परंतु कॉन्फिडन्स पुन्हा एकदा ठेवला गेलाय योगेश पेनकरने ऍज अ कॅप्टन म्हणून की सूर्या तुला चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करायची आहे. झालं गेलं ते विसरून जा. नव्याने सुरुवात कर कारण सातत्याने मात्र तुम्ही
जर त्याच गोष्टीचा विचार करत राहिलात तर पुन्हा एकदा तो परफॉर्मन्स तो तुमचा क्लास दिसणार नाही आणि त्यामुळे मात्र सूर्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट करून दाखवलेत. चांगला बॉल होता, मजबूर केलं होतं. परफेक्ट यावेळेला लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतं आकाश जहांगीरचं, कारण इथून दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते ओमिकेनी, परंतु रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना त्विषा अर्जुन 11 टायगर टीमची 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात. हिरवळ असं मैदान. काय मॅचचा यावेळेला आपण पाहू शकता. दर्जेदार खेळ आतापर्यंत. चांगले ब्रँडेड टी शर्ट्स आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 संघ मालक. चांगला बॉल होता, ऑफ साईडला जरूर एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी चेंडूने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. हा येईल खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. हा बॉल थोडासा पुढे केला. आकाश यांनी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर्सला दिशेने ढकलला. थोडीशी स्किट झाली तिकडे शुभम शेळके. बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाला. चौकार. चौकारासहित संघाची धावसंख्या फलकावर 13 वर जाऊन पोहोचली गेले. आता फलंदाजासाठी थोडंसं चॅलेंज असेल. खेळतात ते खेळाडू मात्र मुसळधार पाऊस, ऊन, वारा, पाऊस, वादळ काहीही असो, आम्ही क्रिकेटसाठी सदैव उपलब्ध आहोत. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलंय. 13 रन, 13ला 0 आतापर्यंत. खेळपट्टी ओलसर झाले आणि त्यामुळे आता चेंडू स्किट होताना पाहायला मिळतील का? सूर्याला तो ऍडव्हान्टेज मिळेल का? रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. काश त्या ठिकाणी ग्लोव्हची मागणी करतायत, कारण बॅट सुटते अशा वेळेला. त्यामुळे मात्र हँड ग्लोव्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, घेऊन येत आहेत. अतिशय मान्सून सुपर सिरीज. चंदू सर, आज 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने जबरदस्त खेळी भावेश नाईकच्या बॅटमधून आपण पाहिलं, ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. 6 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता असताना पवन केनेने मात्र याच संघाला, फिल्डिंग करणाऱ्या संघाला त्या धावा मात्र दिल्या नव्हत्या. मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला आता मात्र दुरुस्त करतील ज्या चुका झाल्या त्या. योगेश पेनकरने हेच सांगितलं जेव्हा कुणाल दाते सरांनी विचारलं की गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता मात्र या मॅच मध्ये काय करतील, तर दुरुस्त करू आम्ही चुका. अप्रतिम चांगला बॉल होता. फ्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. उसळी सुद्धा पाहायला मिळाली, वेग सुद्धा पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा टाचेवर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. षटकार वेगाचा या ठिकाणी वापर देखील होताना पाहायला मिळाला. पॉइंट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये षटकार जाताना पाहायला मिळतोय आणि ही रबर बॉल क्रिकेटची जादू आहे. खूप चांगल्या पद्धतीने याही वेळेला स्ट्रोक खेळला. टाचेवर आले आणि त्याच्यानंतर बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा मानस अगदी जाळीला धडकला. सिक्सर. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फ्लॅट 6 होता. वेगेचा परिपूर्ण वापर करता आला. कधी कधी म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असावी लागते आणि तेच मात्र युक्तीचा वापर केला. वेगेचा फायदा मिळाला. ॲज अ स्विफ्ट एज एन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू षटकाराकरिता परावर्तित झाला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन. बॉल वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं गोलंदाज सूर्याचं. वाईट +4 या नशिबाच्या 5 धावा मिळतील चंदू सर. हो, वेग भरपूर होता या ठिकाणी आणि अगदी वाईट बॉल पाठीमागे देखील अडवता नाही आला. यष्टिरक्षक एवढे मागे राहून त्यांनाही नाही अडवता आला आणि पाठीमागे गेल्यानंतर जर पाहिलं तर फिल्डर देखील तिकडे पोहोचू नाही शकले. या धावा येताना पाहायला मिळत आहेत बऱ्याच वेगात, परंतु स्वैर चेंडू पाहायला मिळाला. वाईट +4 5 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या 25 विदाउट लॉस. गेल्या मॅच मध्ये सुद्धा अर्धशतकीय भागीदारी केली गेली होती. सूर्याचा हा पुढील बॉल, शेवटचा बॉल आहे. यावेळेला आधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बाउन्स चांगला होता परंतु इथून व्हाईट बॉलचा इशारा अपेक्षित बाउन्स नव्हता. पंचांनी मात्र यावेळेला दर्शवलं गेलं. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन.
अतिरिक्त पुन्हा एकदा या ठिकाणी धावा पाहायला मिळत आहेत. बॉलिंग टीमने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग. 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. काय जबरदस्त टेलिकास्ट जे श्रोते घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि प्रत्यक्षात आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही स्टँड खचाखच भरलेले आहेत. आज जरी सुट्टीचा दिवस नसला तरी सुद्धा मात्र क्रिकेटकडे आणि या मानकोलीच्या मैदानात प्रत्येकाची पावले थिरकायला लागलेत. व्हाईट बॉल. यस, या ठिकाणी मात्र रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. फिल्डिंग करणारा संघ मॅग्निफिसंट नवी मुंबई, त्यांचे ओनर आहेत दीपक पाटील साहेब जे व्यासपीठावर आहेत. त्यांच्याच बाजूने आपण पाहू शकतायत उपस्थित झालेले सुजिताते शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल. भिवंडी क्रिकेटसाठी खूप काही स्वतःला झोकलं आणि एक कालेरचं चांगलं अनमोल रत्न आज उपस्थित झालेत. अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला. संघाची धावसंख्या 26 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. सरळ चेंडू समालोचन कक्षेला सलामी देणारा हा एक अप्रतिम झन्नाटेदार षटकार 6. काय फटका खेळला होता. जबरदस्त चेंडूला यावेळेला एक्झिक्यूट केलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन झालेत. प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना आकाश जंगीडला आपण पाहताय. तो कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास फार महत्वाचा भाग आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तो आत्मविश्वास असावा. तो आत्मविश्वास या ठिकाणी दाखवून दिला गेलाय. क्लास. 32 रन 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्विषा अर्जुन 11 डायगर टीम. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमला डॉट बॉल, विकेट फॅक्टर. विकी भोईर या गोलंदाजाकडे ते विकेट घेण्याची कला आहे. आता मात्र इथे करावं लागेल कारण पहिलं षटक सफल ठरलं होतं. 8 धावांचं इकॉनॉमिकल. षटक क्रमांक 3. 16च्या सरासरीने खेळी करतायत दोन्ही बॅटर. चांगली भागीदारी. अधून टाकण्याचा प्रयत्न केला, कट केला जातोय. या वेळेला लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 33. विकेट आली नाही. हा अजूनही जमेची बाजू या ठिकाणी पाहायला मिळते तुषार अर्जुन 11 डायगर या संघाची. परंतु धावसंख्येला देखील थोडंसं नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न. पहिलं षटक चांगलं आलं, त्यानंतर धावा आल्या आणि आता पुन्हा एकदा विकेट आलेले आहेत. कुठेतरी विकेट घेण्यासाठी किंवा धावांना कंट्रोल करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी त्यांच्याकडून होईल. एका बाजूला जर पाहिलं तर आकाश जांगीर स्वतः कॅप्टनच्याही भूमिकेत आहेत. जोडीला जर पाहिलं तर मुन्ना शेख, आकाश तारेकर आणि दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर आणि प्रथमेश पवार. नाना बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स यावेळेला जरूर मिळाला होता आणि त्यामुळे पंचांनी लगेच वाईट घोषित केलं गेलं. आपण पाहू शकाल वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. फलक हलतं राहतं. ही खूप जमेची बाजू आहे. स्ट्राईक रोटेट होते. 1-1 रन्सने मात्र फलक हलतं राहतंय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावेच्या मदतीने 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विकी भोईरचा हा बॉल मात्र आवाक्याच्या खूपच बाहेर बाउन्स झाला. त्या वेगाने चेंडू सरळ निघून जातोय. 9+4 मिळतील या नशिबाच्या 5 धावा. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताय चंदू सर आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचं ऍडव्हान्टेज आणि बेनिफिट मिळतंय. बाउन्स एवढा जबरदस्त आणि वेग एवढा जबरदस्त होता की असं थोड्यात पाठीमागे 6 जाता जाता राहिला. डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र बाउन्स भावेश नाईक हेच दर्शवतायत. विकी भोईर मात्र हे काय चाललंय. नो डाऊट अबाउट इट. एक टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, एक्सपिरियन्स बॉलर, भरपूर उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब ज्याच्या नावावर आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. या लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट केलं तेवढा वेग होता. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती पहा. विकी भोईरची अतिशय चांगल्या पद्धतीने आतमध्ये येणारा चेंडू होता. थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला, कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर, 40 विदाउट लॉस. पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा पहा. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर वेगेनुसार अचूक टप्पा असावा लागतो आणि तो नियंत्रणबद्ध आता गोलंदाजी करताना चंदू सर विकी भोईरला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल आणि अखेरकार 2 बॉल डॉट आल्यानंतर, वाईड नो आल्यानंतर मात्र कसा कमबॅक करावा. जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज विकी भोईरला अखेरकार यश मिळालं. प्रयत्नांती परमेश्वर, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाची विकेट आली आहे. विकीला याच करता आणलं होतं, ही जोडी फोडायची आहे, कारण अजूनही विकेट आली नव्हती आणि इकडे आलेली ही महत्वाची विकेट कुठेतरी मॅचचं गणित बदलून जाईल का, पुन्हा एकदा टीम मॅचमध्ये येईल का. कारण ओमी केनी बाद झाले, थोडंसं स्ट्रगल करत होते या मॅचमध्ये आणि त्यांची विकेट येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले गेले. अखेरकार विकेट मिळवली ओमी केने. एक सेट फलंदाज होता, थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, संघर्षाशिवाय जीवन नाहीये. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना, तर खेळाडूंना दुसऱ्याला कधी तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. पाच स्ट्रगल करत होता विकी भोईर. वाईट बॉल आला, नो बॉल आला, धावांवर धावा येत होत्या, परंतु स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन आणि तिथे 100% आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. आकाश तारेकरला आपण पाहू शकतायत, बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. 40 रन झालेत आतापर्यंत. डेड बॉल, अनिर्णित चेंडू. संघाची धावसंख्या 40. या खेळाडूकडे सुद्धा तेवढं कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून ऑन साइडला कॅलिबर खेळाडू पूल केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. वाह, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी आकाश तारेकर आलेत आणि बॉलला आकाशाच्या दिशेने देखील मारताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. या खेळाडूने मन जिंकली आहेत क्रिकेट रसिकांची कित्येक वर्ष आणि आता ही आले आणि आल्या आल्या जोरदार प्रहार. चांगला फटका होता, खिचून मारला होता. आकाश तारेकरच्या बॅट मधून आकाशाला सॅल्यूट देणारा, मानवंदना देणारा हा षटकार. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत असताना पाहायला मिळतो. जसा चेंडू डिलिव्हर झाला, वेगेचा फायदा उचलला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर 46 ला 1. यावेळेला आपण पाहतायत प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक केलंय या शेवटच्या बॉलवर. अशा प्रकारे 2 षटक स्पेल मात्र स्वतःची वैयक्तिक यावेळेला हाताळली गेली. 18 रन्स दिल्या, 1 विकेट मिळवली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर त्विषा अर्जुन 11 टायगर टीम 46 ला 1 प्रथम बॅटिंग करत असताना. तीन ओव्हर नंतर 46 धावा, म्हणजे धावसंख्या बऱ्यापैकी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि एक 53-54 जरी रन झाले तरी 100 धावा होऊ शकतात प्रमोद सर, आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. आकाश तारेकर, आकाश जांगीड, 2 आकाश एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये. 21 वर आकाश जांगीड आहेत, 6 वर आकाश तारेकर आहेत. त्यामुळे येणाऱ्या 4 ओव्हर या रणनीतीबद्ध खेळावे लागतील दोन्ही टीमला. हो, डेफिनेटली. 8 बॉलमध्ये 21 रन आकाश जांगीडच्या बॅटमधून ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय सुचित तात्याशेठ पाटील बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत मॅग्निफिसंट नवी मुंबईचे ओनर म्हणून ज्यांची ओळख संघ मालक दीपक पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झाले. म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. आणि सर्व काही या क्रिकेटच्या बाबतीमध्ये आमच्या व्यासपीठावर आपण पाहू शकतायत. एक चांगला नेहमीच उपक्रम या क्रिकेटच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स दाखवत असतं. मॅच रेफरी सचिन कदम सर यांना आपण पाहतायत. तारिकबाई सय्यद सरांना आपण पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. कुणाल दाते सरांशी बातचीत करत असताना सुजित तात्याशेठ पाटील. आणि क्रिकेटचे संलग्न हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात.
एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025. सत्यम चौधरी यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आकाश जहांगीरच्या बॅट मधून आकाशाला सॅल्यूट करणारा चौथा हिरवा स्टँडच्या अगदी वरून षटकार 6. हा बॉल थोडासा पुढे केला होता, बॉलची गती कमी होती, उंची जास्त होती, त्याचा फायदा. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. पहिले थोडे मागे गेले, त्यानंतर पुन्हा पुढे आले आणि आकाशने बॉलला आकाश दाखवलंय. दोन्ही आकाश आता चांगल्याच लयमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर समाचार घेतला सत्यम यांचा. कमबॅक करावं लागेल, चांगले गोलंदाज आहेत सांताक्रूजचे, त्यांना कमबॅक करावं लागेल. सत्यम चौधरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. तो एका साईडला आपण पाहू शकाल प्रथमेश पवार नाना, एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख, एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. सत्यम चौधरी कमबॅक करेल का? आकाश 9 बॉल मध्ये 27. काय बॅटिंग केले आतापर्यंत. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं आणि तो क्लास आतापर्यंत दाखवलाय. अप्रतिम जागेवरून खेळलेत आणि सरळ चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना 6 धावांकरता लगातार हा दुसरा षटकार. लाजवाब बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. याही वेळेला गती कमी असल्या कारणाने थोडासा बॉल पाठी आला, जागा बनवली, बॅकफुटला गेले, बॉलचा अंदाज घेतला आणि पुन्हा एकदा टाचेवर येत असताना बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवला जाते. वाह, दर्जेदार बॅटिंग. काय बॅटिंग केले, वेट अँड वॉच केले या बॉलला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता विविध अँगलने स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावा आल्या. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 58. इथून ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लगातार हा तिसरा षटकार. 3 इन रो. सुपर बॅटिंग. काय म्हणतील चंदू सर, ज्या पद्धतीने बॅटिंग केले. पहिला बॉल पुढे टाकला, त्याला समोर 6 मारला. त्यानंतर बॉल पाठीमागे टाकला, त्याला पॉइंटला 6 मारलाय. आणि त्यानंतर जर पाहिलं हो, आणि एक अनोखा विक्रम. लगातार 5वा षटकार झालाय आकाशचा, कारण ज्या वेळेला अगोदर स्ट्राईक मिळाली होती त्यावेळेला 2 षटकार लगावले गेले होते आणि आता लगातार 3 षटकार. विक्रमाच्या उंबरट्यावर आकाश जहांगीर. लगातार 5-6. या बॉलवर षटकार येईल का? आज विक्रम रसेल का? 5 बॉलवर 5 तर आले. चांगली बॅटिंग करत असताना ऑन साईडला 1 रन मिळेल. अमित नाईक पुढे सरसावतोय, चेंडूला फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65 धावा. चंदू सर, ज्या पद्धतीने रणनीती आता आखले गेले या षटकामध्ये 19 धावा तब्बल आलेत. हो, कारण ज्या फ्लोने धावसंख्या अजूनही अर्ध्या ओव्हर बाकी आहेत, तर 110 120 होऊ शकतात, कारण विकेट एकच गेलेली आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सॉफ्ट हँड चा वापर केला होता, नरम हाताने खेळला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 66, लॉस ऑफ 1 विकेट. त्विषा अर्जुन 11 टायगर टीम. हे षटक थोडंसं मागडं ठरत होतं. अशा वेळेला मागील 2 बॉल खूप चांगले आले, ज्यावर एकच धाव आलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 66 वर पाहायला मिळते. खरी सत्यम चौधरी पुन्हा एकदा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट. 6. पावसाळी क्रिकेट मधील स्पेशलिस्ट बॅटर पैकी एक. महाराष्ट्रातील आघाडीची काही नावं काढायची झाली पावसाळी क्रिकेटमध्ये तर आकाश जहांगीर हे नाव तिथे लिहावं लागेल. ज्या पद्धतीने मागचाही हंगाम गाजवला आणि मग मागील 4-5 वर्ष पावसाळी क्रिकेट आणि आकाश जहांगीर हे समीकरणच झालंय आणि या ओव्हरमध्ये तब्बल 4-6 आले आणि आकाश बघता बघता 46 वर पोहोचले सुद्धा. चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे. तिसरं अर्धशतक साजरं केलं जाईल का याकडे लक्ष असेल. द रेड डेव्हिल्स चॅम्पियनशिप स्पर्धा सीझन 2 नॉर्थ इंडिया चॅम्पियनशिप ऑल इंडिया ओपन आपण पाहताय. 16 टीम्स आहेत. त्यानंतर 6 ओव्हर नॉकआउट आणि 2.5 लाखाचं प्राइज, 2,50,000 विनरला. रनरअप 1 लाख रुपये आपण पाहतायत.
अतिशय चांगली ही स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र वेगवेगळे प्राइज सुद्धा आपण पाहत आहेत. अर्पित चौधरी ओनर द रेड डेव्हिल्स आणि स्पर्धा आहे 12 जुलै आणि 13 जुलै 2025 NCR स्पोर्ट्स ग्राउंड या मैदानात ही स्पर्धा आपण पाहू शकाल येत्या 12-13 जुलैला. षटक क्रमांक कंप्लीट झाले चंदू सर. 4 आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आणि हे 5 षटकार ज्यांनी मात्र जरूर मिस केले असतील आकाश जांगीरचे हे 5 षटकार त्यांनी पाहावेत. लगेच हायलाइट्स. हीच क्वालिटी आहे, हाच दर्जा आहे 70-70 लाईव्हचा. हा चेंडू आपण पाहिलात खूपच बाहेर निघणारा होता. बाउन्स मिळाला आणि यस त्या ठिकाणी बाउन्स फर्स्ट बाउन्स या ठिकाणी जरूर इशारा दिला गेलाय. 72 ला 1. या वेळेला पूल केला जातोय आणि सरळ चेंडू ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान आकाश तारेकरच्या बॅटमधून एक अप्रतिम नेत्रदीपक षटकार. हा बॉल थोडासा लांब टाकला आणि त्याचा फायदा घेत असताना खूप चांगला पूल या ठिकाणी केलाय आणि रबर बॉलला ज्यावेळेला बॅटला लागतो त्यावेळेला तो अगदी वेगात जातो आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी आकाश यांनी खेळलाय. षटकार आलाय. तब्बल 79 धावा. 72 धावा होत्या 4 षटकांमध्ये. त्यानंतर 5व्या षटकातील पहिला बॉल वाईट 73 आणि त्यानंतरचा हा षटकार अप्रतिम पाहायला मिळतोय. कणखर बॅटिंग करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे दर्शवतोय. फुलटॉस बॉल होता. लो फुलटॉस बॉलला इनसाइड आउटचा फटका खेळत असताना एक अप्रतिम आत्मविश्वासासहित हा षटकार पाहायला मिळतो आकाश तारेकरच्या बॅटमधून. 6. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस करून बसली, चुकी झाली, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला आणि दोन्ही आकाश तुटून पडले सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल होतं खरं, कारण पहिल्या काही षटकांमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या पाहायला मिळाली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती चांगलीच बोलू लागलेली आहे. अव्वला बाउन्स मिळाला आणि नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. खूपच आवाक्याच्या बाहेर हा बाउन्स होता, तेवढी उसळी मिळाली. सकाळपासून खूप बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधून टाकण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज, जेणेकरून मात्र त्या बॉलवर विकेट मिळेल, डॉट बॉल होतील. तो इथून नो बॉल. चांगला बॉल ह्या वेळेला फ्रीच्या बॉलवर खेळू शकले नाहीत आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विक्रांत चव्हाण या बॉलवर कमबॅक करतोय, डॉट बॉल. ऑफ्टमच्या थोडस बाहेर ओव्हर द विकेटने येत असताना लेफ्ट आर्म. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतायत. नो बॉलचा इशारा. विक्रांत चव्हाण या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आल्यानंतर एक नो बॉल, त्यानंतर कमबॅक चांगला केला होता. पुन्हा एकदा नियंत्रण खालावलं आणि त्यामुळे धावांचा वेग वाढतोय आता 87 वर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल. आराम के साथ आकाश तारेकरच्या बॅटमधून 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर त्विषा अर्जुन 11 डायगट टीम जाऊन पोहोचते 89, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली कामगिरी. आकाश जांगिडे 46 वर, आकाश तारेकर बघता बघता कधी 21 वर पोहोचले कळलं सुद्धा नाही. खूप चांगली कामगिरी करतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुजित तात्या शेठ पाटील या स्पर्धेमधून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत पाहायला मिळते 89 आणि 89 ला हा दुसरा धक्का. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली गेली. चांगला झेल टिपला गेला त्या ठिकाणी. योगेश पेनकर स्वतः येत आहेत ॲज अ कॅप्टन. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. चव्हाणला मात्र जरूर विकेट मिळाली. जिशान खान त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना एक चांगला गोलंदाज, लेफ्ट आर्म गोल्डन इरा. 89 ला 2 धक्के बसले गेलेत. 5वं षटक प्रगती पथावर. अतिशय आल्हाददायक असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 8 टीमने पार्टिसिपेट केलंय. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आपण पाहत आहेत. 17 तारखेला एक जबरदस्त ऑक्शन आपण पाहू शकलात. न्यू लॉन्च 24 जून 2025. बिलीव्ह अँड अचीव्ह 70-70 स्पोर्ट्स स्लोगन आहे.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 89 89. यावेळेला ऑन साईडला आल्या मात्र यावेळेला आपण पाहताय दीपेश माळीच्या बॅट मधून एक झन्नाटीदार मानकोलीचा ब्रँड षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. हे मैदान माझं आहे आणि इथे माझा सुद्धा आवाज होणार या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत. अगदी खूप लांब घराच्या दिशेने बॉल मारलाय. कडक शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 95 धावा. 95. 5 षटकांचा खेळ झालाय. 124 धावांचा आज हायेस्ट टोटल पूर्ण केलं जाईल का? पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं धावांचा वेग वाढला 124 112. त्यानंतर आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 8 रन्स डिफेंड झाल्या चौथ्या मॅच मध्ये. 95 धावा झालेत. 12 बॉल आहे चंदू सर आणि 12 बॉल मध्ये आता रणनीती आहे ते दनादन फलंदाजी. आकाश जांगीड 4 धावा अर्धशतकापासून दूर आहे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ऍज अ कॅप्टन सुद्धा कसा असावा. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेला आपण पाहत आहेत स्वतः त्या ठिकाणी येत असताना श्रेयस इंदुरकर यांना आपण पाहू शकाल. नुकतीच जी स्पर्धा पार पाडली वसई क्रीडा नगरीमध्ये तिथे सुद्धा जबरदस्त क्लास बॅटिंग केली होती श्रेयसने. 95 लॉस ऑफ 2 विकेट 5 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल. सरळ चेंडू विसावला गेला. चांगला बॉल होता. सरप्राईज करणारा हा बॉल. रिॲक्शन पहा आकाश जांगीडचं. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. भावेश नाईक आज हे नाव चर्चित राहिलंय. कष्टपैलू नेतृत्व. इथून ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी थर्ड मॅनचे पुढे सरसावत आहे. चेंडूला फील्ड करतील फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस विकेट डाऊन. आकाश जांगीड अर्धशतकापासून दूर राहिले. चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि आकाश जांगीड या वेळेला रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. 47 ला बाद होतोय. हो आकाश 47 ला बाद होत आहेत. माझ्या मते काल देखील एक 47 त्यांच्या आहेत परंतु हरकत नाही. आकाशने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. एवढी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आपल्या टीमच्या धावसंख्येमध्ये आकाशचा वाटा खूप मोलाचा आहे. चांगला थ्रो होता त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. सूर्या त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. सूर्या अप्रतिम मॅग्निफिसंट थ्रो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय पाटीलला आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रामध्ये एक त्याचा तो स्ट्रोक काय फोरआर्मचा वापर केला होता. रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती आणि अशा वेळेला मात्र त्याचे प्रयत्न थोडेफार तोकडे जरूर पडले गेले. परंतु आता या मॅच मध्ये काय रणनीती आखेल. संघाची धावसंख्या 96 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत भावेश नाईकचे 2. एकंदरीत या इनिंगचा विचार केला तर 10 बॉल शेष राहिलेत आणि फलंदाजासमोर फक्त एकच लक्ष असेल की षटकार चौकार धावांवर धावा. या वेळेला हा चेंडू आपण पाहिला तर ऑफ्टनच्या खूपच बाहेर होता आणि पंच वळतात व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 97. 97 धावा. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथे फिल्डर योगेश पेनकरला निवडलं. सेकंड कॅच कॅरी करत असताना योगेश पेनकर. बॅक टू द डगआउट अजय पाटील. भावेश थोडेसे उशिरा आलेत बॉलिंगला परंतु त्यांचं काम ते करतायत. अंतिम टप्प्यामध्ये विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत थोडंसं नियंत्रण योगेश पेनकर यांनी एक छान झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. पाहूया अंतिम काही बॉल जरूर बाकी त्या डावातील परंतु किती धावा बनतील या ठिकाणी पाहायचे कारण कंट्रोल केलंय थोडंसं धावसंख्येला या ठिकाणी भावेशने. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 97 वर जाऊन पोहोचले गेले 97. बॉल फेकून झाले ते 3. चांगली गोलंदाजी भावेश नाईक. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं उदाहरण देत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निमेश रेडकर एक हा सुद्धा खेळाडू अष्टपैलू आहे, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. दीपेश माळी एका साईडला आपण पाहतायत. एक षटकाराचा समावेश त्याच्या बॅटमधून. जशी स्ट्राईक आली आणि त्यानंतर षटकार तो ठोकला होता लॉंगॉनच्या डोक्यावरून. 70-70 लाईव्ह या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीम कमबॅक करत असताना पाहायला मिळते. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता चुका झाल्या, चुका सुधारण्याचा प्रयत्न थोड्याशा हलक्याशा मात्र जरूर हलक्यामध्ये गेले होते असं योगेश पेनकर यांनी स्टेटमेंट दिली होती की तिथे धावा यायला हव्या होत्या, त्या चुका झाल्या, परंतु चुका आता आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. 100% देऊ. चांगला बॉल, अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. काय गोलंदाजी केले भावेश नाईकने. चंदू सर काय म्हणतील, कसं कौतुक करतील भावेशचं? हो, भावेशने खंडला अभिवादन करणारा हा खणखणी शेवटच्या बॉलवर षटकार 6. चांगला फटका निमेशने या ठिकाणी खेळला. थोडंसं स्ट्रगल करत होते कारण दिवसात पहिल्यांदाच बॅटिंगला आलेत आणि 2 बॉल डॉट झाल्यानंतर तिसरा बॉलचा अंदाज घेतला. बॉल चांगला होता परंतु फटका त्याहीपेक्षा चांगला सजवला इकडे आणि धावसंख्या 100 पार होते, परंतु तरी भावेशचंही कौतुक करावे लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 8 रन आलेले आहेत आणि निमेशने काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. 6 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 103. 103 रन. 103 वर 4. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना त्विशा अर्जुन 11 टायगर टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई भावेश नाईकने 6वं षटक जे होतं ते अप्रतिम निर्णायक षटक हाताळलं. 5 बॉल त्याने व्यवस्थित हाताळले होते. शेवटच्या बॉलवर अखूट टप्प्याचा तो बॉल आणि त्यावर प्रहार केला. निमेश रेडकरच्या बॅटमधून षटकार आला आणि आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतोय. पण जेव्हा तुमच्या 110, 115, 120 धावा होतात त्यावेळेला गोलंदाजाला सुद्धा फाईट करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा त्याच्या अंगामध्ये संचारते. शेवटचं षटक आहे. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला दर्जेदार खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांना डेफिनेटली पाहायला मिळाला. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025 काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन आपण पाहत आहेत. एक क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही नेहमीच आपल्याला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येक स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सची जाऊन पोचले गेले. प्रत्येकाच्या घराघरामध्ये 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँड पोचला गेलाय. त्याचं एकमेव कारण त्यांचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना काय फोर्स केलं या बॉलला. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मी आहे ना, काळजी करू नका असं मात्र त्या खेळाडू कक्षेला दर्शवत असताना 6. वाह, चांगला बॉल, लांबून खेचला बॉल, समोरच्या दिशेने मारला. ही स्ट्रेंथ आहे दीपू यांची आणि रबर बॉलवर त्यांची बॅटिंग आणखी खुलते. एक चांगला मोठा फटका आलाय. या षटकारात परावर्तित करताना पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, विविध कॅमेरा अँगल मधून आपण पाहू शकाल. फोर्स केलं होतं. बॉटम हँडचा खूप चांगला आणि फोरआर्मचा चांगला वापर करतो. ताकदवान स्ट्रोक होता. श्री गुरुदत्त स्टँडला अभिवादन करताना षटकार. 109 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूर्याचा हा बॉल ह्या वेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अमित नाईक पुढे सरसावतायत. मिडॉनचे फिल्डर तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 110 रन. चंदू सर, चांगली रणनीती आखली गेली. ज्या धावांच्या अपेक्षा होत्या त्या मात्र फलकावर स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळत आहेत. हो, चांगली मॅच होणार आहे. जरी 115-20 ची जरी मॅच झाली तर चांगली मॅच होणार आहे कारण समोर प्रतिस्पर्धी संघ देखील जर पाहिलं तर भावेश नाईक म्हणा, अक्षय म्हणा, योगेश पेनकर, प्रथमेश पवार नाना, ही अमित नाईक, ही अशी नावं आहेत या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवत आहेत. मजा येईल दुसऱ्या डावात सुद्धा. श्रेयस सिंधुळकर येत आहेत, काहीतरी समजवतायत, सूर्याला कानमंत्र देत आहेत, आपला एक्सपिरियन्स शेअर करतायत. कारण एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तो शेअर केला तर अजून तो ऑटोमॅटिकली वाढतो. हे नॅचरली आहे. 110 ला 4. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, इनसाइड एज, लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 111 वर जाऊन पोहोचली गेली. थोडासा चेंडू पुढे ठेवला होता. ही रणनीती निमेश रेडकरच्या अगेन्स्ट पाहायला मिळते. प्रथमेश पवार नाना त्या ठिकाणी अगदी स्टंपच्या जवळ होते. ओव्हर द विकेटने जेव्हा गोलंदाजी करताना आपण पाहू शकताय सूर्याला, ही रणनीती निमेश रेडकरच्या अगेन्स्ट. आता मात्र इथे दीपू माळीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल, गेम प्लॅनिंग काय असेल. 111 रन विल्सन आकडा आपण पाहतायत. ऑन साइडला खेळले गेले, पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला अचूक थ्रो पाहायला मिळतोय. हा ना करता करता सॅक्रिफाईस या ठिकाणी विकेट जरूर दिली जाते. निमेश रेडकरला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. 112 ला 5, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. वाह, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. तर दीपू स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले. सूर्य मणिरत्न पहिल्या बॉलवर मोठा फटका, परंतु त्यानंतर कमबॅक केला. हाई बॉल जर पाहिलं तर अगदी आता बॉडीच्या दिशेने टाकला त्यांच्या. शेवटचे 2 बॉल आणि ध्येय फक्त हेच आहे दीपू माळीचं की या 2 बॉलवर मोठे प्रहार यावे आणि एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करावी, हाच अंदाज. परंतु सूर्या वेळेला जरूर आपण पाहू शकता तो अंदाज बांधून देत नाहीये. 8 बॉल पंच घोषित करत असताना परफेक्ट रणनीती ओळखली जाते. दीपू माळीचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, कोणत्या रिजन मध्ये तो चांगली बॅटिंग करण्याचा ध्येय ठेवतो. ऑफ साईडला विकी बोईरची चांगली फिल्डिंग, 1 रन तर मिळेल. चेंडू स्किट झाला, परंतु फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. अप्रिशिएट केलं जातं दीपू माळीच्या या फलंदाजीला. या 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 114 रन्स. तर कौतुक करेन सूर्याचं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं भयभीत न होताना, चांगली गोलंदाजी करताना, डळमळीत न होताना मी चांगली गोलंदाजी करतो हे मात्र यावेळेला दर्शवून दिले सूर्या. 114 ला 5. प्रथम बॅटिंग करत असताना त्विषा अर्जुन 11 टायगर टीम. मॅग्निफिसंट नवी मुंबई एका साईडला आपण पाहतायत. 3:30-4च्या दरम्यान आपण पाहिलं MUCC ओडिशा टीमने काय परफॉर्मन्स दाखवला. ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलं. गोड आवाजात गोड षटकार दीपेश माळी, दीपू माळीच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवर षटकार यावा हीच इच्छा होती आणि हा षटकार ठोकला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 120 धावा. एक चांगली टोटल. यस, मोठा फटका या ठिकाणी आलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळला आणि 120 धावा जी अपेक्षित धावसंख्या होती ती या ठिकाणी उभारली गेलेली आहे. 121चं टार्गेट ठेवण्यात आलंय. 70-70 स्पोर्ट्सवर आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी मॅच पाहिली आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा रेकॉर्ड आज 70-70 टीमने केलेला आहे. 4 लाख प्रेक्षकांनी आज स्पर्धा युट्यूबवर पाहिलेली आहे 70-70 स्पोर्ट्सवर. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे देखील आम्ही आभारी आहोत आणि 70-70 लाईव्हची टीम त्यांचं विशेष कौतुक करू. म्हणजे भूपेश आणि त्यांची सगळी टीम, आपणही केलेलं खूप चांगलं काम मात्र लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. मेहनत केल्यानंतर त्याचा ती रंगात येतेच आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचंही कौतुक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी कौतुक, लाईव्ह टीमचंही कौतुक आणि प्रेक्षकांचे देखील आभार. 120 झालेत, 121 करायचेत. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. आजच्या दिवसासाठी आडणेगावचा हा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला पालघर परिसरातील, पालघर जिल्ह्यातील. आणि आजच्या दिवसातील आता शेवटच्या डावाकडे आपण निघालेलो आहोत, ज्या ठिकाणी या
सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मान्सून सुपर सिरीज. पहिलाच दिवस भिवंडीच्या या माणकोली गावच्या श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरीमध्ये रंगताना पाहायला मिळाली. चित्तथरारक सामने, पावसाचं पाणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटचा आस्वाद आपण घेतलाय. शेवटच्या डावात काय होणार? सलामीची जोडी भावेश नाईक आणि प्रथमेश पवार नाना मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 ओव्हरचा सामना आहे. 42 बॉलमध्ये 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट रसिकांनो, आपलं स्वागत आहे. तब्बल 4 लाख प्रेक्षकांनी आज स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्सवर पाहिली. पहिल्या डावातील आकाशच्या बॅटिंगची झलक पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, मैदानाच्या चौफेर टोलीबाजी केली, मेरिटवर क्रिकेट खेळले, पॉइंट कव्हर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मारले आणि या डावाचे नायक देखील ते राहताना पाहायला मिळाले. जसा बॉल तसे फटके ही आकाशच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. आणि आता दुसऱ्या डावाला काही क्षणातच सुरुवात होताना पाहायला मिळेल. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण येताना पाहायला मिळतोय. उद्या देखील सकाळी 9 वाजता मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. सगळ्या टीमनी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्या देखील या ठिकाणी रथी महारथी हायलाइट्स आहेत या ठिकाणी आकाश जांगीडच्या जबरदस्त बॅटिंगच्या, म्हणजे एफर्टलेस बॅटिंग, म्हणजे जास्त मेहनत घेत नाही, टायमिंग खूप चांगलं करतात. येस, आकाश तारेकर यांनी देखील आज प्रभावित करणारी कामगिरी केली. थोडेसे उशिरा आले परंतु त्यांचं काम त्यांनी केलं. पंचांचा इशारा येतोय, इम्पॅक्ट. येस, ओमकार गिनी बाहेर जात आहेत. त्यांच्या जागेवर मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न पाटील. चला, मॅच सुरू करायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहूया कुणाला आमंत्रित केलं जातं. एका बाजूला भावेश नाईक ज्यांनी आज धडाका दाखवला, 60 धावा सर्वोच्च खेळी त्यांनी केली, तेच मात्र पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाना यांना आपण पाहतोय. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील निष्णात खेळाडू, तंत्रशुद्ध बॅटिंगचा नमुना जे नेहमीच प्रस्तुत करतात तसे नाना. प्रथमेश पवार, शिवडीचे आणि सावर्ड्याचे सुपुत्र निमिष रेडकर यांनी देखील एक मोठा फटका खेळला समोरच्या दिशेने, ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दीपूने काही आकर्षक फटके खेळलेत, धडाका त्यांचाही या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर हा डाव उभा राहिलाय. दीपू यांनी देखील 22 धावांची खेळी, त्यामध्ये 3 षटकार होते. चला, मॅच सुरू करायची आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटचा डाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज MUCC ओरिसा हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला, टॉपर राहिलाय आजच्या गटामध्ये. आणि दुसरी टीम कोण असणार हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहिली उलगवून फिरोज गोरेगाव मुंबई, स्ट्राईकवर जर पाहिलं तर शिवडी मुंबई नाना. प्रथमेश पवार दुसऱ्या डावाला होते मात्र या ठिकाणी सुरुवात. पहिला बॉल अतिरिक्त उसळी, लांब आपटलाय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. पहिला बाउन्सही दिलाय. सुरुवात होते अवांतरच्या स्वरूपात. 121 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु आज मोठ्या धावसंख्या या ठिकाणी उभारल्या देखील गेलेल्या आहेत. प्रथमेश पवार स्टान्स पाहण्यासारखा असतो. यावेळेला कव्हरचे क्षेत्र निवडलंय. वा 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 नाना, काय टायमिंग होतं या फटक्यामध्ये. कव्हरची दिशा दिली आणि 4 धावा वसूल केल्या त्या ठिकाणी. सावकार धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, पहा थोडस दूरवरून खेळला, परंतु टायमिंग अतिशय जबरदस्त होतं आणि त्याच्यामुळे हा रिझल्टही तेवढा चांगला पाहायला मिळालाय. क्षेत्रक्षणात थोडासा बदल केला जातोय. फिरोज यांच्याकडून एक नामवंत गोलंदाज आहेत, एक नामवंत फलंदाज आहेत. दोघांनाही आपला बेस द्यायचा आहे आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्ही काल काय केलं त्याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय करताय याला महत्व आहे. या क्षणाला काय करतात, याच्या अगोदरच्या मॅच मध्ये काय केलं याला महत्व नाही, याच मॅच मध्ये काय करताय. कारण प्रत्येक मॅचची सुरुवात ही 0 पासून होते, जरी तुम्ही मागच्या मॅच मध्ये 50 केली असेल तरी. ओ यावेळेला डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना आणि सुमित आवटे त्या ठिकाणी आले. फिरोजने पकडली कॅच. नाना थोडेसे डबल माइंड झाले होते. शॉर्ट सिलेक्शन, कुठेतरी
फिल्डर चेंज केला. विकेट आलेली आणि नवीन बॅटर आता नाईक आणि नाईक कंपनी मैदानाच्या आतमध्ये. नाईक कंपनीसाठी ओमकार नाईक यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक आणि आता अमित नाईक आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि शुभम नाईक सुद्धा आमच्या बाजूला आहेत. क्या बात आहे, कॅमेरामन सुद्धा नाईक आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता फिरोजने घेतलेली विकेट पाहायला मिळाली. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु विकेट धाव संख्येला दोन बाजूने आपण पाहू शकतो. एका बाजूला 121 धावा करायच्यात आणि दुसरी टीम आपल्याला 10 विकेट घ्यायच्यात. एक विकेट घेतलेली आहे. हो, पायावर टाकलेला बॉल झटकलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. अमित नाईक यांचा मात्र एअर स्ट्राईक, धावा 6, सिक्सर. खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी हा बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. थोडसे नजर देखील हटवली होती. नोलुकची झलक देखील याच्यामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु षटकार या ठिकाणी खेळला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल ती म्हणजे 11 धावांवर. पहिले षटक मार्गस्थ असताना पाहिलं मी ते फिरोज यांचं. यातून सावरायचंय, विकेट घ्यायच्यात. 121 तसं मोठं लक्ष आहे, परंतु प्रयत्न करायचा आहे. हो हो हो, हा बॉल थोडासा लांब आपटला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु धाव मात्र त्या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपातील कळवली जाते आणि धाव संख्या 12 वर जाते. ओव्हर नंबर 1 सुरू असताना 12 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. रिमझिम पाऊस. आज पाऊस नाही तर पावसाळी क्रिकेटला मजाही नाही आणि आज पाऊस मोठ्या प्रमाणावर दिवसभर येताना पाहायला मिळाला. थोडासा थांबला, थोडासा गती कमी केली, परंतु तो दिवसभर खेळपट्टी ओली करून गेला. सुकू नाही दिली खेळपट्टी, दिवसभर ओली खेळपट्टी पाहायला मिळते. हो, हा बॉल थोडासा मागे टाकलाय, थोडासा कट करण्याचा प्रयत्न, अपीलही केलं, परंतु इकडे आपण पाहतोय हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. तर हा बॉल जर पाहिलं तर थोडासा मागेच आपटला आणि लेनच्या थोडासा मागे होता आणि थोडासा दूरवरून आम्ही खेळण्याचा प्रयत्न होता भावेश यांचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हाही बॉल जास्त शफल झाले, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 13 वर जात असताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. काही क्षणात कुणालजी दाते सर देखील आमच्याशी जुडले जात आहेत. हा जर पाहिलं तर जबरदस्त मॅचच्या दृष्टीने ज्या ठिकाणी हे दोन्ही युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मागील 2-3 वर्षात अमित नाईक यांचा परफॉर्मन्स महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला थक्क करणारा होता. त्यांची जी झेप होती ती देखील वाखाणण्याजोगती होती. हो, हा बॉल पुढेच केला, परंतु तो नाही बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. फिरोजच्या बॉलिंगचं हेच वैशिष्ट्य आहे, त्यांचा पुढे केलेला बॉल कधी कधी भेटतच नाही, तेच पाहायला मिळालं. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 13. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा आली आहे. पहिली ओव्हर झाली आहे. कुणाल सर काय म्हणाल? नानाची विकेट आणि 13 धावा. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पारडं जड आहे सध्या तरी, कारण 13 धावा आल्यात, एक विकेट आली. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या मॅच मध्ये ज्यांनी दोघांनीही चांगली बॅटिंग केली असे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. भावेश नाईक ज्याने एका मॅच मध्ये दमदार अर्धशतक नोंदवलं आणि अमित नाईक, हे दोन्हीही नाईक एअर स्ट्राईक करण्यासाठी जाणले जातात. आणि त्याच्यामुळे एक जे टार्गेट 121 हे जरी सध्या सोपं वाटत नसलं तरी देखील ते सोपं करण्याची क्षमता आणि धमक या दोन्ही नाईक बंधूमध्ये आहे. हो, नाईक बंधूंमध्ये आहे, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सोहेल यांना यावेळेला आमंत्रित करण्यात आलं आहे. त्विषा, अर्जुन 11, टायगर एका बाजूला, मॅग्निफिसंट नवी मुंबई एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये सुरू असणारा हा सामना आता समोर अमित वेगात बॉल टाकलाय, बॉलला उसळी देखील होती, कीपरकडे पाठवलाय. सोहेलने मात्र भन्नाट सुरुवात केली. इकडे सुरुवात चांगली राहिली आहे सोहेलची आणि याच पद्धतीने सुरुवात पाहिजे, कारण दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या साइडवर. टार्गेट मोठं आहे, 121 धावा करायचे.
पुन्हा एकदा सोहेल. डेड बॉलचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून, कारण रनअप मध्ये थोडासा चुकलाय. सोहेल पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर अमित नाईक 121चा पाठलाग करायचा आहे. सोहेलचा हा बॉल थोडेसे मागे हटून पॉइंटला खेळायचं होतं, परंतु बॉलचा वेग, बॉलची उसळी बीट करताना पाहायला मिळाले. आज मात्र वेगवान आणि उसळत्या चेंडूंचा मारा खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला कुणाल सर. येस एक्झॅक्ट. आणि ज्या पद्धतीने बॉल उसळतोय, खेळपट्टीवर हलकसं पाणी आहे, त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न सोहेल इथे करत असताना पाहायला मिळाला. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी आणि स्कीड होत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अमित नाईक उसळता बॉल, उसळत्या बॉलला अप्पर कट केलाय आणि खूप लांबवर पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. वा अमित, इकडे बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. आठवण झाली 2003च्या त्या विश्वचषकाची. अब मार के दिखा शोएब अख्तरचे ते बोल, आणि मग वीरेंद्र सेहवागने सांगितलं आणि सचिन तेंडुलकरने ते करून दाखवलं. पॉइंटला मारलेला तो सिक्सर आणि दोन्ही पाय हवेत. ज्या पद्धतीने हा षटकार ठोकलाय, वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातं. कॅमेरावर खूप चांगलं राहिलं आज 70-70 स्पोर्ट्स. चांगलं टेलिकास्ट केल्याने त्यातल्या त्यात हे सिक्सर्स. आणि इंस्टाग्राम हँडल वर देखील आपण सातत्याने अनेक रील पोस्ट करतोय. प्रत्येक खेळाडूचा तो एक वेगळा सन्मान आहे. षटकारानंतर एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 20 धावा, 121 लक्ष्य आहे. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये अमित नाईक आणि भावेश नाईक आहेत तोपर्यंत हे टार्गेट आटोक्यात येऊ शकतं. ही खासियत आहे बॅटरची. मोठमोठे फटके मारतात, सातत्याने सराव करत असतात, परंतु कौतुक व्हायला पाहिजे सोहेलचं. ओ परत एक वेळा तो उसळी घेणारा बॉल, अंपायरचा सिग्नल येतोय, बाउन्सर आहे, वाईड बॉल आहे, 1 पर दी ओव्हर हे सांगितलं जात आहे. आज पंचांची भूमिका देखील खूप महत्वाची आणि चांगली राहिली आहे. रमाकांत पवार, हेमंत कोळी, हेमंत शेट्टी आणि शशी साटमसर. ओ बॉल हवेत, उंच गेलाय, डिस्टन्स किती मिळेल हे पाहायचे, परंतु फिल्डरही नाहीये तिकडे कोणी, प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांमध्ये जाईल बॉल सीमा पार. भावेश नाईकच्या बॅट मधून हा षटकार. हो, गरजेचं होतं. मोठे फटके म्हणजे जे मोठं टार्गेट आहे तर तुम्हाला प्रत्येक ओव्हरला 2-3 मोठ्या फटक्यांना मारावंच लागणार आहे. आणि इकडे भावेश यांच्या बॅटमधून फटका आलाय खरा, परंतु पावसाचंही आगमन पुन्हा एकदा झालंय. परंतु कुणाल सर, पावसाने दोन्ही टीमचा फायदाही केलाय, तोटाही केलाय. असं काही नाहीये. ज्यावेळेला बॅट्समनला जरी स्टान्स घ्यायला अडथळा होत असेल, बॉलरने सुद्धा खूप सारे एक्स्ट्रा टाकल्यात आज दिवसभरात. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये रबर बॉल खेळणारे स्पेशलिस्ट बॅटर देखील आहेत. आपण दीपू माळीचा उल्लेख करू शकतो, विनीत माळी सारखा खेळाडू आहे, मगाशी तुम्ही आकाश जांगेचा उल्लेख करत होता. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना पाऊस पडल्यानंतर बॅटवर बॉल घ्यायला आवडतो. त्यांच्या बॅटमधून त्यावेळेला चांगले फटके येतात आणि कधी कधी पडणारा पाऊस फायदेशीर देखील ठरतो. ओ यावेळेला वेग होता, उसळी होती, टायमिंग फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतो. आणि तिकडे आकाश तारेकर होते, त्यांनी खूप चांगली कॅच पकडली. सोप्या नसतात अशा कॅचेस. मी आता एक नाव त्याच्यात निखिल जाधव हे सुद्धा ऍड करेल आवर्जून. हो, बन्नाट फॉर्म मध्ये तो निखिल जाधव चांगली बॅटिंग सातत्याने करतोय. आणि आता भावेश नाईकची ही विकेट आली. परत एक वेळा तो अपरकटचा रॅम्प शॉट मारण्याचा प्रयत्न आणि बॉडी बॅलन्स जर पाहिलं तर नजरेच्या खाली फटका सजू शकलेला नाहीये. आकाश तारेकर मागे धावत असताना एक चांगला झेल, अजय पाटीलचं सेलिब्रेशन, त्यातल्या त्यात दीपू माळीचं सेलिब्रेशन, हे सर्व काही सांगून जातं की विकेटचं महत्व काय या क्षणाला टीमच्या दृष्टिकोनातून. यस, श्रेयस इंदुरकर हे देखील नाव आहे, ते देखील आज पाहायला मिळणार आहे. आकाश चांगल्या फॉर्मात रबर बॉल क्रिकेटमध्ये असतात. इव्हन दिनू, अशी खूप सारी नावं आहेत, आपण टप्प्याटप्प्याने घेऊच. परंतु इकडे धावसंख्या जर पाहिली तर 27 झाली आहे. आणखीन एक विकेट. आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा आपण आवर्जून स्पर्धा पहा. ज्यांना शक्य त्यांनी मैदानात या. MMCC संबलपूर हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. व्ही लायन्स ओडिसा विरुद्ध ओडिसा असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ताई पॅकर्स RJ ग्रुप देवत प्रभादेवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर श्रीतेज 11 चरोली पुणे. या 4 संघांना उद्याही आपण या ठिकाणी पाहणार आहात आणि उद्या सुद्धा एक घमासान पाहायला मिळेल. ही स्पर्धा देखील कुणाल सर एक वेगळा माइलस्टोन असेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये ऑक्शन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बोली अगदी रुपयांमध्ये, म्हणजे खेळाडूंना, प्रत्येक खेळाडू जो खेळतो या स्पर्धेमध्ये त्याला काही ना काहीतरी अमाऊंट मिळते. कमीत कमी 2000 मिळत आहेत हे, आणि ते सुद्धा पावसाळी क्रिकेटमध्ये. हाही एक रेकॉर्ड आहे. येस, ज्यावेळेला रील त्या पोस्ट होत गेल्या, ज्यावेळेला आपण 70-70 स्पोर्ट्स
च्या इंस्टाग्राम हँडलवर रील पोस्ट करत होतो. अनेकांनी प्रश्न विचारले, जे पॉइंट आपण बोलीच्या द्वारे सांगत होतो त्या पॉइंट चे पैशामध्ये रूपांतर केल्यानंतर पैसे किती मिळणार आहेत खेळाडूला. जर 2 लाख पॉइंट एखाद्या खेळाडूवर बोली लागली त्याच्यासाठी देखील एक वेगळी अमाऊंट होती. आणि त्यातल्या त्यात आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 27ला 2 अशी परिस्थिती, टार्गेट 121 आहे. आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विकेट गमावल्यानंतर तो एक दबाव बनलाय. अमित नाईक 13वर खेळतोय, अक्षय आलाय, ज्या अक्षयला मागच्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत झाली आणि तिथून तो सामना बदलला. परंतु या मॅच मध्ये काहीतरी वेगळी कहाणी लिहावी लागेल. समोर असेल सुमित आवटे. हो, 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. 95 रन करायचे आहेत. येस, 94 रन. पाहूया सुमित आवटे, बुमराह, कांजूरमारचा. समोर जर पाहिलं तर धडाकेबाज अमित नाईक. हो, पहिलाच बॉल, अतिरिक्त उसळी, एक्स्ट्रा बाउन्स आणि इकडे व्हाईट बॉल आणि पहिला बाउन्स देखील दिलाय पंचांनी. आणि इथेच कुठेतरी चूक झाली. पहिलाच बॉल तुम्ही बाउन्सर हाताळू शकत नाही, कारण पहिला बाउन्सर तुम्ही टाकला का मग तुमच्याकडे जास्त पर्याय उरत नाहीत. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. सुमित, हा बॉल अचूकतेवर येताना पाहिला मिळाले. 8 टप्पा थोडासा पुढे गेला, बॅकफुटला जाऊन पॉइंटला पुन्हा खेळायला गेले, परंतु आता बॉलने किपर गाठला. लेन बॉलचा चांगला वापर जे जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये जाऊन केले ते इथे करत असताना आता हा जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. बुम. सुमित आवटे, बॅक टू बॅक चांगले बॉल. पहिला बॉल जरी स्वैर आला त्यानंतर टप्प्यावर आलेत. आता निराश आहे पूर्णपणे अमित नाईक. ज्या पद्धतीने या बॅटरची ख्याती आहे, राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय, उसळी चांगली प्राप्त करतोय, कॅरी बा विकेट कीपर कडे चांगला होतोय. यावेळेला मात्र खेचलाय बॉल. दबाव होता 2 बॉल डॉटचा, परंतु तो आता हटवलाय. अमित नाईक देखील आता लय मध्ये बॉलच्या लाईन मध्ये आले आता आणि चौकार. मिड ऑन आतमध्ये, मिड विकेटला एक फिल्डर डीप मध्ये, काऊ कॉर्नर खाली आहे आणि त्याचा फायदा उचललाय, कारण थर्ड मॅन फाईन लेग डीप ठेवलेत, त्यामुळे त्या साईडला गॅप आहे. त्या गॅप मध्ये बॉल डिलिव्हर्ड झाला की बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आणि ताकद जोखली. बॅकफुटला जात असताना चांगला पूल केला. आडव्या बॅटने, आडव्या हाताने खेळलेला हा फटका आहे. 4 धावा येतात. टीमची धावसंख्या 32. बिग हिट. आता मात्र खूप लांब मारलाय अमित नाईक यांच्या बॅट मधून. लांब जा शोधून आणा बॉल. सिक्सर. मागच्या 2 बॉलवर 10 धावा. परत एक वेळा राऊंड विकेटने लेन बॉल, लवकर पिकअप शॉट उचलला, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगला. 6 धावा वसूल केल्या जात आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते. 38 धावा, 38. आज भरपूर बॉल या चौथा हिरवा मानकोली क्रीडांगणाच्या बाहेर गेलेत. संधी आहे लहान मुलांची जे क्रिकेटवर प्रेम करतात. श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली क्रीडांगण ऑलमोस्ट 150 बॉल या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आहेत. एवढे षटकार चौकार आलेत आज. पुन्हा एकदा सुमित आवटे, समोर अमित. ओ, दोघांमधला संघर्ष चांगलाच. एक कधी हा तर कधी तो. काय बॉल गेलाय अगदी चेहऱ्याजवळून. बुमराहचा. हे बॅटल पाहिजे. या पद्धतीने खेळ करावा लागेल. पहिलेच एक बाउन्सर टाकला, त्याच्यानंतर बरोबर त्या नाकाजवळून परफ्यूम डिलिव्हरी आणि तो एक स्मेल सुहासिक. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. अमित नाईकच्या विरुद्ध सुमित आवटेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना सुमित आवटे. यावेळेला मात्र फटका खेळलाय तिकडे. फिल्डर हो, एफर्ट्सला जबाब होते जरूर त्या ठिकाणी, परंतु कॅच नाही झाली आणि त्या उलट षटकारही गेलेला आहे. बचावले अमित नाईक. एक पहिल्या डावात सुद्धा पाहायला मिळतो, आकाशची पहिल्या बॉलला कॅच सुटली आणि आता अमित नाईक यांचा सुटलेला झेल आणि कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडणार आहे. आणि पावसाळ्यात कॅच घेणं तेवढं सोपंही नसतं. ओला बॉल हातातून निसटतो, तेच पाहायला मिळालं, परंतु इकडे स्क्यूज नसणार आहे. कॅच सुटली तर सुटली आहे. अमित नाईक 3 मोठे फटके या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले खरे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावांचा क्रम पुढे जातोय. पहिल्या ओव्हरला 13, दुसऱ्या ओव्हरला 14, तिसऱ्या ओव्हरला 17 आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. 3 ओव्हरला अजूनही 24 बॉल आणि 74. बोला 77 पाहिजे. 24 बॉल 77 पाहिजेत. 4 ओव्हरमध्ये 77 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला पाहण्यासाठी.
जिंकण्यासाठी. पाहूया कोणत्या गोलंदाजांना. सोहेल आणि फिरोज हे सुद्धा ऑप्शन आहेत या टीमकडे. सुमित आवटे आहेत ज्यांनी नुकतंच षटक टाकलं, परंतु आता बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. अमित रंगात आलाय 44 सर. हो, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा. कारण रनरेटचा जर विचार केला तर 14.67 ची सरासरी आणि रिक्वायर रनरेटच्या दिशेने बरोबर वाटचाल सुरू आहे. हे असे सामने असतात जिथे असं वाटतं की सामना कुठेतरी फसतो. एखादा बॅट्समन येतो, झेल सुटतात, मॅच बदलते, षटकार येतात आणि तेच घडलंय. एक झेल सुटला, षटकार आला, मॅच मध्ये परत एक वेळा कमबॅक झालं मॅग्निफिसंट नवी मुंबईचं. तो हा सामना चांगला रंगेल. मॅग्निफिसंट नवी मुंबई, ओमकार नाईक आणि त्याचबरोबर दीपक बाळाराम पाटील यांचा संघ, तर त्विषा, अर्जुन 11 डायगर हा तेजस पाटील युवा उद्योजक आणि डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ आहे. हे नेहमीच प्रवेश घेत असतात आपल्या अनेक स्पर्धांमध्ये 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यांचेही आभार. आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. 44-2 मॅग्निफिसंट नवी मुंबई. नक्कीच आम्ही या सगळ्या संघ मालकांचंही कौतुक करू जे आमच्या या स्पर्धेचे घटक झालेले आहेत आणि आपले संघ घेतलेले आहेत. मग ओमकार नाईक म्हटलं तर भारतातील मोठमोठ्या स्पर्धा मॅग्निफिसंट संघाच्या माध्यमातून तेही खेळत असतात, गाजवत असतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर टायगर संघ देखील दोन्ही ख्यातनाम संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. आज या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या 4 ओव्हर 77 म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर अजूनही तेवढा सामना सोपा नाहीये. जवळपास 19च्या वर सरासरी अजूनही पाहिजे. 4 ओव्हर बाकी आहेत. आणि आता मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते पुन्हा एकदा सोहेल यांना. अक्षय पवार एका बाजूला, अमित नाईक एका बाजूला, एक रायगडच्या उरण तालुक्यातील एकटघर गावचे तर एक रायगडच्या पनवेल तालुक्यातील सावळे गावचे खेळाडू बॅटिंगसाठी आहेत, तर मुंबईच्या चिता कॅम्पचे बॉलर आहेत. अलीकडे सोहेल वेग पहिल्याच बॉलवर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट येऊन बऱ्यापैकी एक प्लॅनिंग असं आहे की बॉडी लाईनवर जरी बाउन्सर केला तर करण्याचा प्रयत्न. आणि तेच अंपायरने सांगितलं. बॅटर थोडासा बेंड झाला, खाली वाकला आणि चांगलं प्लॅनिंग. सोहेल यावेळेला समोर खेचण्याचा प्रयत्न. बॉल फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आकाश जांगीड आलेत. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन खूप चांगलं आहे. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी राऊंड विकेटने क्रॅम्प करण्याचा प्रयत्न. बॅटर अक्षयच्या अगेन्स्ट मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला, या मॅच मध्ये शांत ठेवलंय. परंतु केव्हाही कमबॅक करू शकतात ते. बिग हिट. यस, कमबॅक केलाय. फटका तर खेळलाय. पाहूया किती लांब गेलाय. सीमारेषेच्या पारच गेलाय. 6 सिक्सर. फक्त कनेक्शन पाहिजे. कनेक्शन झालं, बॅटच्या मधोमध लागला तर बॉल किती उंचावरून किती दूर जातो. शेवटी 6 धावाच मिळतात. आणि ते टायमिंग पहा. बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं. मिड विकेट बाउंड्री लाईनला फिल्डर आहे, परंतु त्याला देखील प्रेक्षक बनावं लागलं. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार आला आणि महत्वाच्या क्षणी आलाय, कारण पहिले 2 डॉट बॉल तो खेळला होता या ओव्हरच्या दरम्यान. यस, अशा प्रकारची मॅच जर चालली तर मजा येणार आहे. लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग करण्याचा प्रयत्न सातत्याने अजूनही सुरू आहे. अर्धा डाव जवळपास झालाय, अर्धा डाव बाकी आहे. अर्ध्या डावामध्ये 50 धावा झाल्या, तर अर्ध्या डावामध्ये अजूनही जर पाहिलं तर 71 करायचे आहेत. सामना ऑन आहे. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या नामवंत गोलंदाजांना सुद्धा 20-20, 25-25 रन एका ओव्हरमध्ये सुद्धा येतात. क्रिकेट आहे. अक्षय बिग हिट. टायमिंग जबरदस्त होतं. काय पूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गुल गुल गुल. 6 सिक्सर. खीच के वाडा थोडासा खेचला. जसा बॉल टप्पा पडला तसाच बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अक्षय अनस्टॉपेबल राहिलाय. ज्या पद्धतीने तो खेळतो, पहिले 2 डॉट बॉल तो दबावच येऊ दिलेला नाहीये स्वतःवर. त्याच्यानंतरचे 2 बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलेत, क्रीजच्या आतमध्ये. त्यानंतर पुढे सरसावत बॉलला फेकलं मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. आत्मविश्वास वाढलाय मागील षटकार आणि आता बॅक टू बॅक 2 षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट करतायत. हा सामना आम्ही नाही सोडणार. बिग हिट. आणखीन एक. यावेळेला फाईन लेगची दिशा. अक्षय पवार. पवार पॉवर मैदानात दाखवत असताना पावसाळ्यात सुद्धा सिक्सर. येतो विंगडी आहे. परत एक वेळा फिरला. थोडस बॅकफुटला जात असताना बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी क्रीजच्या आतमध्ये जाऊन ही फटकेबाजी सध्या सुरू आहे आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या परत एक वेळा फ्लाय होते. बॅक टू बॅक 3 षटकार. धावा झालेल्या 62. वा. बॅक टू बॅक
7,500 प्रेक्षक आता ही आमच्याशी जोडले गेलेले आहेत. बॅक टू बॅक ते 3 षटकार मारले. पहिला षटकार जो पुल केला होता तिथे डीप मिड विकेटला फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्याच्यानंतर जो सेकंड 6 मारला तो क्रीजच्या आतमध्ये, मग पुढे आला आणि तो देखील आडव्या बॅटने पुल केला. आणि त्याच्यानंतर जो तिसरा षटकार मारलाय तो इम्प्रोवायझिंग हुक, ऑलमोस्ट बिंगरी शॉट, क्रीजच्या आतमध्ये गेला, फिरवला षटकार. आणखीन एक, याही वेळेला बॉल मात्र जातोय लांब 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 रस्त्याच्या पलीकडे. वाह अक्षय वाह, जबरदस्त. या लगातारच्या 4 षटकारांनी मॅच मध्ये पुन्हा एकदा नवी मुंबईला आणलंय हे मात्र नक्की. अक्षयची बॅटिंग पाहून मॅग्निफिसंट नवी मुंबईचे ओनर दीपक पाटील जास्त खुश असतील, कारण अक्षय ज्यावेळेला ते टेबलवर होते, ऑक्शन टेबलवर, त्या बिडिंग मध्ये दीपक पाटील त्यावेळेला चर्चा करत होते अक्षयची देखील. आणि ज्या पद्धतीने हा फटका मारलाय, समोर एक बिल्डिंग आहे त्या दिशेने समोर हा फटका पहा, त्या बिल्डिंगच्या कुठल्या तरी फ्लोअरवर बॉल नक्की गेलाय आणि तो बॉल उद्या नक्की त्या बाल्कनीमध्ये तुम्हाला मिळेल. 6 धावा बॅक टू बॅक, 3 सिक्सेस आणि सलग 4 षटकार आलेत. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 68. आता बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 53 धावा पाहिजेत, म्हणजेच मॅच इज स्टील ऑन. आणि हा सबस्क्रायबर मीटर 7070 स्पोर्ट्सचा 9,80,891 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत 7070 स्पोर्ट्सवर. तुम्ही देखील नवीन असाल, अनेक स्पर्धा येणार आहेत. याच्यानंतर 2 पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, त्याच्यानंतर अयोध्या धमाका बिग बॅश लीग आहे, त्याच्यानंतर ड्रीम प्रोजेक्ट ऑपरेशन सिंदूर ला आम्ही कुठेतरी पुढे वरच्या लेवलला क्रिकेटच्या माध्यमातून घेऊन चाललोय. आणि तो आमच्या सर्व सोल्जर्सचा सन्मान आहे. भारत ट्रॉफीचं देखील आयोजन होणार आहे नोव्हेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्याची आतुरता ग्रामीण क्रिकेटरला असते, अशी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग, याही स्पर्धा तुम्हाला 7070 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. आणि त्यातल्या त्यात सोशल मीडिया जर तुम्ही हँडल करत असाल तर नक्की फॉलो करायला विसरू नका 7070 स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला. मागील षटकात आलेल्या 24 धावा टीमचं या ठिकाणी मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळाल्या. 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 53 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता 50-50 झाली आहे, कारण नवी मुंबई सुद्धा मॅच मध्ये आलेली आहे. अमित नाईक आणि अक्षय पवार, फिरोज. हो 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 हो, पहिलाच बॉल, दांडी दांडी दांडी, गुल. वाईट जाईल म्हणून कदाचित सोडण्याचा प्रयत्न, परंतु फिरोजने अष्टा उद्ध्वस्त केल्या. अमित नाईक आउट. तसाही अनप्लेएबल हा बॉल असा वाटला, ज्या पद्धतीने हा यॉर्कर होता, भन्नाट तिखट यॉर्कर. आणि त्यातल्या त्यात अमित नाईक बॉल सोडण्याच्या प्रयत्नात गेला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक महत्वाचे आणि बॅटर असाल तर तुम्हाला तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे, तुम्ही लेग स्टंपवर कसे उभे आहात, मिडल स्टिकचा गार्ड घेत असाल तर तुमचा लेग स्टंप आणि मिडल स्टिक कुठे आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. पहिले खेळू की नको खेळू अशा द्विधा मनस्थितीत आणि त्यानंतर बॉल सोडला तर तो मिडल स्टिकला जाऊन धडकलाय आणि ते आउट होतोय. अमित नाईक, मोठी निराशा केली अमित नाईकने. आणि आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी श्रेय सिंदुलकर. श्रेय सिंदुलकर मैदानाच्या दिशेने येतात. मॅच जबरदस्त होणार आहे, कारण जो जिंकणार आहे तो सेमीफायनलला पराभूत होणार आहे स्पर्धेच्या बाहेर. सामना आता रंगू लागलाय हळूहळू. आणि मैदानाच्या आतमध्ये श्रेय सिंदुलकर, लेदर बॉल, टेनिस बॉल अगदी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इंग्लंडला जाऊन लेदर बॉल, शारजाचं मॅन ऑफ द सिरीज 10PLचं आणि रबर बॉलच्या कित्येक स्पर्धा कित्येक वर्ष गाजवणारे बॅटर बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळतात. श्रेय सिंदुलकर, मुलुंड नवघर बॅटिंगसाठी, परंतु मुंबईच्या गोरेगावचे बॉलर पाहायला मिळत आहेत. मजा येणार आहे या मॅच मध्ये. 17 बॉल आणि अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया फिरोज, पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी मोठी विकेट. दबाव जो निर्माण झाला होता ना मागील ओव्हरमधील 4 षटकाराचा, फिरोजने त्याला थोडा हटवलाय. हो हो हो, गती कमी, बॉल थोडासा मागे यष्टिरक्षकांच्या दिशेने. सिंगलचा प्रयत्न तरी नक्कीच करायला पाहिजे, कारण मागचे ओव्हरचे पहिले 2 बॉल डॉट आले आणि त्याच्यानंतर 4 षटकार मारले अक्षयने. तो चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये, याला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट केले, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. आणि आल्या आल्या, मी मगाशी देखील उल्लेख केला, खेळपट्टीवर आल्या आल्या मोठे फटके येऊ शकत नाहीत, किती मोठा बॅटर जरी असला. श्रेय सिंदुलकर, समोर फिरोज आहेत. प्रत्येक बॉल आता अतिशय महत्वाचा आहे. बिग हिट, फटका खेळलाय, बॉल कव्हरच्या दिशेने, बॉल हवेत. फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते भावेश. त्या अगोदर बॉल पुढे पडला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय.
आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात चौकार खेचलाय या ठिकाणी श्रेयस यांनी. कटरचा वापर श्रेयसने बरोबर कव्हर्स बाउंड्री लाईनला उडवलेला फटका होता. डीप मध्ये फिल्डर जज करत धावत होता, परंतु त्याच्या अगोदर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परंतु कॅमेरा वर्क पा, या निरभ्र अशा आकाशामध्ये तो पांढरा बॉल टिपणं एवढं सोपं नसतं कुठल्या कॅमेरामॅनला कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये, परंतु ते काम आपले सर्वच कॅमेरामॅन करतात. त्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक आणि तुमचं आभार. गुड जॉब बॉयज. आणि त्याच्याचमुळे आज पावसाळी क्रिकेटचा रेकॉर्ड विक्रम मात्र 70 स्पोर्ट्सवर होतोय. 4 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी आज पहिल्याच दिवशी, केवळ 5 मॅच आहेत आज, आणि हा आकडा 4,20,000 पर्यंत पोहोचला सुद्धा. आणि खूप चांगलं काम आपली सगळी संपूर्ण कॅमेरामॅन टीम करते. आयोजकांचे विशेष कौतुक आणि प्रेक्षकांचं सुद्धा. श्रेयस पहिल्याच बॉलवर मात्र श्रेयस यांनी या बॉलवर मात्र चौकार जरूर मारला. पहिला बॉल डॉट आल्यानंतर अजूनही सामना होणार आहे. 72 झालेले आहेत. हो हो हो, आता मात्र हा बॉल आणखी पाठीमागे खेचला. मागील बॉल पुढे होता, हा बॉल मागे होता. श्रेयस बॅकफुटला गेले. बॉल जर पाहिलं तर पाठी मागे हटून मात्र कुठेतरी खेळायचा प्रयत्न होता, परंतु खूप मागे आले. बॉल डॉट. कठीण होत चाललंय आता हे समीकरण, कारण 53 करायच्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय ते बॅक टू बॅक डॉट बॉल, त्याच्यानंतर एकच चौकार आलाय. 4 बॉल मध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. आणि नॉन स्ट्राईकला अक्षय लगातार 4 षटकार मारले, परंतु ते नॉन स्ट्राईकला वाट पाहत आहेत. ओ, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्रिफळा चित, एसटी उद्ध्वस्त, दांडी गुल. 49 धावा करायच्यात या ओव्हर मध्ये. फक्त 4 धावा आल्या, जो चौकार आलाय. म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला जाणार आहे आणि त्याच्याकडून ती अपेक्षा एखाद्या मोठ्या फटक्याची, चौकाराची किंवा षटकाराची. कारण मग जास्तीत जास्त बॉल खेळण्याची संधी अक्षय पवारला मिळू शकते. आणि त्याच्यासाठी आता न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल, परंतु सामन्यामध्ये कलाटणी आणली आहे. फिरोजच्या या ओव्हरने आणली आहे. 4च धावांचं षटक, 3 विकेट त्यांनी घेतल्यात. दुसऱ्या स्पेल मध्ये तो गोलंदाजी करतोय. 16 धावा, 3 विकेट. की फॅक्टर राहिले. बॉलिंग जबरदस्त पाहायला मिळाली त्यांची. आणि त्यांचं या 5व्या ओव्हरला त्यांना ठेवणं, त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये आणलं, त्यांना त्यानंतर डायरेक्ट 5व्या ओव्हरमध्ये आणलं. त्यांची ओव्हर राखून ठेवणं टीमसाठी किती महत्वाचं राहिलं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि आता शुभम शेळके इन्फॉर्म आहेत बॉलिंग बॅटिंग मध्ये. पाहूयात कशा प्रकारची चांगली बोली सुद्धा त्यांच्यावर लागली होती. हमराज मृत्युंजय किंवा श्रीतेज या संघांसाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आज पाहूयात. आणि पुणे आणि परिसरामध्ये ज्यावेळेला आयकॉन आयडॉल टुर्नामेंट होतात, शुभमला चांगली मागणी असते. पाहूया आज भिवंडीमध्ये आलेत, कशा प्रकारची कामगिरी करतील. उद्याच्या टीम त्यांची देखील उत्कंठा आपल्याला असणार आहे, परंतु हा बॉल देखील तेवढाच निर्णायक असणार आहे. शुभम या वेळेला ओ, आणि फिरोज आपल्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट ऍड करताना पाहायला मिळत आहेत. वाह, काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. 4थी विकेट. सामना लांब गेला, आता फक्त संपलेला नाहीये. 4थी विकेट. आणि आता अक्षय जाईल स्ट्रायकिंग एंडला. परंतु हे षटक महत्वाचं होतं. या ओव्हरमध्ये धावाही आलेल्या नाहीयेत. या ओव्हरमध्ये विकेट्स देखील त्याने घेतल्या. फक्त 4च धावा खर्च केल्या. मी कौतुक करेन दीपू माळीचं. दीपू माळी एखाद्या लॉयनचा पंजा उघडावा तसा त्याने पंजा उघडला. आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल त्याने टिपला. ऍक्शन रिप्ले. ते विकेट किपिंग ग्लोव्स पहिल्यांदा सुटला, त्याच्यानंतर तो झेलला, आणि मग त्या स्माइली फेसेस, सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद. फलंदाज बाद. आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 49 धावा करायचे, 49, कारण 4च रन आले मागच्या ओव्हरमध्ये. 53 करायच्या होत्या 18 बॉल मध्ये, आणि त्या 12 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. इकडे जर पाहिलं तर फिरोजचं कौतुक याकरता करावं लागेल. त्यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा खर्च केल्या आणि 4 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. पहिल्या डावाचे नायक आकाश जांगीड होते, दुसऱ्या डावाचे नायक आतापर्यंत फिरोज ठरताना पाहायला मिळालेले आहेत. योगेश पेनकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अख्खी ओव्हर नॉन स्ट्राईकला राहिले आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत. पाहूया 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 49. आज आपण पाहिलंय 2-2 ओव्हरमध्ये सुद्धा 60 धावा होताना पाहायला मिळाल्या. तसाच काही चमत्कार करावा लागेल. आज 6 बॉलमध्ये 8ही न होताना पाहिल्यात. आज 2 ओव्हरमध्ये 60ही होताना पाहायला मिळालेले आहेत. पाहूया अक्षय पवार आता मात्र 49 करायचे आहेत आणि बॉलिंगसाठी मुंब्राला आमंत्रित केले, म्हणजे सुमित आवटे यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. महत्वाचा सामना आहे, महत्वाचा क्षण आहे, जो जिंकणार सेमीला, पराभूत होणार स्पर्धेच्या बाहेर. डायगर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, तर एका बाजूला मॅग्निफिसंट नवी मुंबई, त्रिशा अर्जुन 11 एका बाजूला, तर मॅग्निफिसंट नवी मुंबई एका बाजूला.
हा बॉल थोडासा मागे टाकला जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने डॉट बॉल. लेंथ मध्ये परिवर्तन, बॉल थोडासा मागे खेचला मागच्या ओव्हरच्या तुलनेमध्ये आणि चांगल्या टप्प्यावर टाकलाय. हुलकावणी दिली अक्षय पवारला पहिला डॉट बॉल. म्हणजे आता 11 बॉल मध्ये 49 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. अक्षय, जोपर्यंत अक्षय आहेत या सामन्याचं पारडं फिरू शकतात. योगेश पेनकर साथीला आलेले आहेत. सुमित आवटे, बुम बुम, ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जास्त बाहेर टाकलाय, वाईट बॉल. 48 ची आवश्यकता. म्हणजे आता कुठेतरी षटकारांच्या परिभाषेत जर चर्चा राहिली तर ते 8 षटकार मारायचे. 11 बॉल मध्ये 8 षटकार आणि याच्या अगोदरच्या ओव्हर मध्ये त्याने 4 षटकार मारलेले आहेत. म्हणजे अजूनही पॉसिबिलिटी आहेत. बिग हिट घ्या आणखीन एक. हाही खूप लांब मारलाय, लांब 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 लचक षटकार. 5 षटकार आतापर्यंत मारले. 30 धावांवर खेळतोय. फक्त षटकारांची भाषा बोलतोय. म्हणजे आता अजूनही 7 षटकार मारायचे आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता फक्त षटकारांचीच घोषणा होईल. कारण सध्या चित्र तसं या मॅच मधलं. अक्षय पवार हा एकमात्र खेळाडू जो संघर्ष करतोय मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीम साठी. आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 7 षटकार मारायचे आहेत. 10 बॉल 42 रन. 10 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही अक्षय या ठिकाणी सांगतायत. 30 धावांवर ते सुद्धा या ठिकाणी खेळतायत आणि त्यांनी सुद्धा भाषा बोलली आहे ती फक्त षटकाराची. कारण सगळेच्या 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे होईल. सुमित आवटे समोर जर पाहिलं तर अक्षय पवार, जबरदस्त बॅटिंग. सामना संपलेला नाहीये, चुरस आहे कायम. वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. आणि आता कदाचित बॉलिंग करणारा संघ तो DRS वापरतील. कारण ते उपलब्ध आहेत. त्याचा वापर नक्की होईल. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आहे. ते ठेवून तरी काय करणार. परंतु शेवटी ऑनफिल्ड अंपायरने तो व्हाईट बॉलचा निर्णय दिलाय आणि आता टीव्ही अंपायर निर्णय देतील. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. जास्त उसळी इकडे पाहायला मिळाली होती. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. 10 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता. रबर बॉलच्या क्रिकेटची काय मजा असते आज आपण या ठिकाणी घेतोय. पावसाच्या क्रिकेट कसं असतं तेही प्रेक्षकांनी युट्यूबला सुद्धा पाहिलं. 70 स्पोर्ट्स वर मान्सून सुपर सिरीज पहिल्याच दिवशी हिट होताना पाहायला मिळते. बिग हिट आणखीन एक. काय मारलाय, जसं काही बॅडमिंटनचं रॅकेट समोरच्या दिशेने मारलंय. जबरदस्त स्ट्रोक. कुणालजी लाजवाब स्ट्रोक होता हा. विम्बल्डन सुरू होते. विम्बल्डन मध्ये देखील गेला तर तिथेही अशीच बॅटिंग तो करू शकतो. ज्या पद्धतीने हा फटका सजवला मगाशी केलेला तो पुल शॉट, तिथे देखील तारीफ जी सय्यद यांनी स्तुती केली आहे खेळाडूची. आणि आता समोर फोर्स करत असताना मारलेला फटका लाजवाब. शॉट ऑफ द इव्हनिंग असं म्हणायला हरकत नाहीये. क्रीजच्या आतमध्ये गेला आणि काय फटका आहे. वा, लाजवाब. सुमित आवटेच्या विरुद्ध असे फटके खेळणं तेवढं सोपं नाहीये. परंतु या ठिकाणी मारलेला हा फटका पाहायला मिळालाय आणि मॅचला ऑन ठेवलाय. 9 बॉल आणि 9,500 प्रेक्षक आमच्याशी जुडले गेलेले आहेत. त्याचं कारण आहे सामना चांगलाच रंगलाय. अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत. समोर तेवढाच दर्जेदार गोलंदाज आहे. 9 बॉल 35. काय होणार सगळ्यांचं लक्ष आहे. हे जे 3 बॉल आहेत ना, या 3 बॉलवर मॅचचं गणित अवलंबून असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलर चांगला आहे परंतु बॅट्समन पेटलाय अक्षरशः. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. अक्षय पवार आपल्या बंधूप्रमाणे याही खेळाडूने आपल्या नावाची चर्चा करायला लावली टेनिस क्रिकेट जगतात किंवा रबर बॉल मध्ये सुद्धा. आज जबरदस्त बॅटिंग 36 वर खेळतायत. म्हणजे 36च्या 36 धावा त्यांच्या षटकाराच्याच आहेत. आज बॅट षटकाराची भाषा बोलते. यावेळेला मात्र अपील या ठिकाणी केलं गेलं. अपील मात्र या ठिकाणी फेटाळलं गेलंय आणि इकडे LBW साठी रिव्ह्यू नाहीये. परंतु बॉल डॉट येतोय ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. दबाव जर पाहिला ना तर मात्र या ठिकाणी अजूनही दोन्ही बाजूला आहे. हो, तो दबाव बनलाय. आता तो 1 डॉट बॉलचा दबाव. पुढचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. कारण ज्या पद्धतीने हा बॉल होता, जो मारा राहिला, अपील स्ट्रॉंग होती परंतु ती अंपायरने फेटाळली. आणि आता या मॅच मध्ये अजूनही पलटवार करण्याची क्षमता दोन्ही संघ दाखवत आहेत. मॅच मध्ये मजा येते. संध्याकाळचा सामना, रंगतदार सामना
तुमच्या भेटीला रंगत असताना. जवळ मॅचच्या दिशेने अक्षय. अक्षय आज मात्र धुमाकूळ घातला या खेळाडूने. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी अक्षयने केली आहे. सुमित देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करतायत. दीपेश पाहूया. 6 षटकार आतापर्यंत खेळले. 36च्या 36 धावा या षटकाराने खेळल्यात. पुन्हा एकदा सुमित आवटे. समोर जर पाहिलं तर अक्षय पवार. अजूनही 8 बॉल. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 35. 8 मध्ये 35. काय होणार, काय होणार. यावेळेला वेगात बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल घोषित केला जातोय. 8 मध्ये 34. वाईट बॉल तो दबाव. मागच्या इनिंग मध्ये देखील त्याने 6 षटकार मारले होते. असा अक्षय पवार मैदानामध्ये खेळतोय. म्हणजेच फक्त षटकाराची भाषा त्याची बॅट बोलते. आणि हा लाईनच्या भरपूर बाहेर बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. आता धावा करायच्या 34. बॉल शिल्लक आहेत 8. 34 धावा करायच्या. 8 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. सुमित आवटेस, अक्षय पवार. यावेळेला स्ट्रोक खेळला करा. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव मात्र त्या ठिकाणी भेटेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय. 22चं चांगलं बॅकअप पाहायला मिळालं तिकडे. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. चित्तथरारक मॅच आता हळूहळू होऊ लागलेली आहे. 7 बॉल आणि 33 धावा. या बॉलवर मोठा फटका पाहिजे मॅग्निफिसेंटला, तर ते मॅच मध्ये राहतील. मग तो चौकार किंवा षटकार चालेल त्यांच्या टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला सर्व खेळाडू बॉलरच्या जवळ गेलेत. फिरोज सांगतोय हा बॉल कशा पद्धतीने तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, कशा धावा थांबवणं गरजेचे आहेत. आणि फायटर जेट समोर आहे तर कुठली लेंथ पाहिजे, कशा पद्धतीने फील्ड प्लेसमेंट पाहिजे, थर्डमॅन किती दूर ठेवणं गरजेचं आहे. फ्लाय स्लिप आहे, थर्डमॅन आहे, फाईन लेग आहे आणि काऊ कॉर्नर खाली आहे. मिड विकेटला फिल्डर आहे, कव्हर्सला डीप मध्ये ठेवलं जात आहे. हे सगळं फील्ड प्लेसमेंट ठरत असताना बॉलर तयार होईल. सुमित आवटे, योगेश पेनकर आहेत फायटर जेट महाड बॅटिंगसाठी. यावेळेला पहिलाच बॉल योगेश पेनकर सीमारेषेच्या दिशेने धाडताना पाहायला मिळाले. षटकार येताना पाहायला मिळतोय. मॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळते. कारण आता स्ट्राईकवर अक्षय पवार येतील. आणि तुम्ही किती बॉल खेळता हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आणि योगेश पेनकर फायटर आहेत. पहिल्याच बॉलवर 6 धावांची फाईट दिली आहे. अब आएगा मॅच का असली मजा. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की लास्ट बॉल खूप महत्वाचा आहे. आणि लास्ट बॉलवर जर सिक्सर आला तर मॅच मध्ये राहतील मॅग्निफिसंट नवी मुंबई. कारण 4 षटकार मारले होते. 10,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. दीपक पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, जे टीमचे मालक आहेत. ओमकार नाईकच्या बरोबरीने दुसऱ्या बाजूला तेजस पाटील आणि डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्विषा, अर्जुन 11 डायगर दोन्ही चांगले संघ मालक आहेत. मॅच मध्ये मजा आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. अजूनही 27. दीपक बाळाराम पाटील आपल्या स्क्रीनवर, कल्पेश म्हात्रे स्वतः कोक्षितवरून इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. जे टीमला सपोर्ट करतात मॅग्निफिसंट नवी मुंबईला. आणि सध्या आपण पाहतोय चर्चा आहे या संपूर्ण स्पर्धेची. 4 लाख व त्यापेक्षा जास्त व्ह्यूअरशिप एका दिवसामध्ये पावसाळी रबर बॉल स्पर्धेला मिळाली आहे. आणि ते देखील ऑड डेला. आज सुट्टीचा दिवस नाहीये, सोमवार आहे. अनेक जे क्रीडा शौकीन असतात ते ऑफिसला जातात. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अशाही परिस्थितीमध्ये 4 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी आज पसंती दिलेली आहे या मान्सून सुपर सिरीजला. 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 27. 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय आणि प्रेक्षकांना रंगतदार सामनेच पाहिजे असतात. अंतिम षटकामध्ये हा सामना पोहोचलाय. कोण जाणार सेमीला ते सुद्धा या ठिकाणी पाहिजे आपल्याला. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते मॅग्निफिसंट नवी मुंबई संघ. 6-27. 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॅटिंगसाठी मॅग्निफिसंट नवी मुंबई, बॉलिंगसाठी त्विषा, अर्जुन 11 टायगर, निमिष रेडकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. शेवटच्या षटकात बॅटिंगला अक्षय पवार. शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 6 मध्ये 26.
वाईट बॉलवर नियंत्रण ठेवावं लागेल. त्याचं कारण आहे मग तो एक ऍडव्हान्टेज मिळतो. 4 षटकार मारले तरी शेवटच्या बॉलमध्ये त्या धावा केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही वाईट बॉल टाकले तर मात्र मग फ्री हँड असतो बॅटरसाठी आणि तो 4 षटकारासाठी नक्की प्रयत्न करू शकतो. कारण या अगोदर त्यांनी तो प्रयत्न केलाय. तो अक्षय मैदानामध्ये खेळतोय. त्याने धावा केल्या 37 नॉट आउट. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा हा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलत आहे. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 25. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो. आता 6 बॉलमध्ये 4च मारायचे आहेत अशी परिस्थिती आली आहे. कारण एक्स्ट्रा जर रन तुम्ही खर्च केल्या तर मात्र मग बॅटरला तो ऍडव्हान्टेज मिळतो. त्याला माहिती असतं की आपण 4 षटकार मारले तरी सामना जिंकून देऊ शकतो आपल्या टीमला. कारण आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 25 धावा करायच्यात. आणि हा जर सामना अक्षय पवारने जिंकून दिला तर मी म्हणेन पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने सुरू राहील. निमेश, हा बॉल ऑप्शनच्या बाहेर. अंपायर आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलच मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. आता ते 3 व्हाईट बॉल आलेत त्याच्यामुळे आता त्या 3 धावा कमी झाल्यात आणि आता समीकरण आहे 6 बॉलमध्ये 4 6 म्हणजेच 24 धावा. 6 बॉल 24 रन हे समीकरण या मॅच मध्ये. एका बाजूला संघ त्विषा अर्जुन 11 टायगर, दुसऱ्या बाजूला मॅग्निफिसंट नवी मुंबई. काय सामना रंगलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्सवर. जबरदस्त सामना. हा बॉल पुढे टाकला निमेशने. जाईल याची रक्षकांच्या दिशेने. पुढे असलेला बॉल अंदाज नाही आला आणि एक डॉट बॉल येतोय. काळजाचे ठोके धगधग करायला लागलेत. अशा प्रकारची मॅच सध्या मैदानात सुरू आहे. कुणाल सर, यॉर्कर खूप महत्वाचा होता. परफेक्ट यॉर्कर. क्रीजच्या आतमध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॉल लवकर निघून गेला. भन्नाट वेग होता. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बिग हिट. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. हा सामना मी सोडणार नाहीये अक्षय पवार या ठिकाणी सांगतायत. हा सुद्धा बॉल सीमा रेषा पार. षटकार. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. लायसन्स टू किल असं म्हणतात ना ते मिळालंय. हा परवाना घेऊन आलाय हा बॅटर. फक्त मारणार तोडफोड करणार अशी परिस्थिती मैदानामध्ये आहे. आणि आता या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आणि सध्या मैदानामध्ये एकटाच खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. तो आहे अक्षय पवार. का नाही चर्चा होणार. चर्चा करायला लावली. आणि काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली. 13 बॉलमध्ये 43 त्यामध्ये 7 षटकार मारले गेलेले आहेत. निमिषला एखादा चांगला बॉल टाकायचा आहे. अक्षयने आज दिवसभरात जर पाहिलं तर 2 इनिंग मध्ये 86 धावा केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा स्ट्राईक रेट 260 आणि जास्त आणि 7 6 देखील मारलेले आहेत. ऍव्हरेज होता 86 चा. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता काय खेळला अक्षय पवार. यावेळेला बॉल मात्र मागे मार्गस्थ होतोय आणि आता प्रत्येक बॉल षटकार मारायचा आहे. हा बॉल मात्र डॉट येताना पहिला बेल. स्ट्राईकवर अक्षयचा आहे. 3 बॉल आता बाकी असताना या ठिकाणी आणि 18 धावा करायच्या. 3ही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचंय. निमेशने हा बॉल चांगला टाकला. हृदयाचे ठोके मात्र प्रेक्षकांचे वाढू लागलेले आहेत. एक जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. मान्सून सुपर सिरीज. हा बॉल जबरदस्त टाकलाय. लेनच्या किंचितचा मागे आणि तिकडनं शूट केलाय. डॉट बॉल. आणलंय परत एक वेळा मॅच मध्ये आणलंय पूर्णपणे. मी म्हणेन त्विषा अर्जुन 11 टायगर या संघाला ज्या पद्धतीने हे षटक राहिले. पहिले 3 वाईट त्याच्यानंतर एक षटकार त्याच्यानंतर ते डॉट बॉल आणि अक्षय पवारला थांबवलंय. आता 2 बॉलचा काही शिल्लक आणि 2 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. परंतु सामना हा सुद्धा रंगला. आणि कोण म्हणतं फक्त टेनिस क्रिकेट आनंद देतं. आनंद तर रबर बॉल क्रिकेट सुद्धा देतं. आणि या पावसाळ्यातल्या क्रिकेटमध्ये ओल्या चिंब करणाऱ्या क्रिकेटमध्ये आज मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी आनंद घेतला. उद्या सुद्धा हा आनंद मिळणार आहे. आवर्जून पहा 70-70 स्पोर्ट्सवर आणि मैदानात येऊन सुद्धा. मान्सून सुपर सिरीज एक अनोखी स्पर्धा. निमिष नेडकर घाटकोपरचे गोलंदाज समोर अक्षय. यावेळेला फटका खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. अक्षय 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 49 वर पोहोचले. पण सामन्यामध्ये आता 1 बॉलमध्ये 12 करायचे असं समीकरण आलंय. तो जरी 49 वर पोहोचलाय परंतु अजूनही डाव संपलेला नाहीये. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. एक लीगल डिलिव्हरी टाकायची फक्त विरोधी टीमला. परंतु अक्षय लढला.
औपचारिकतेच्या दिशेने मॅच, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. निमेश रेडकर समोर जर पाहिलं तर अक्षय पवार, आणखीन एक बिग हिट. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅचचा रिझल्ट काही लागू देत. अक्षय पवारने मन जिंकली आणि 55 धावांची खेळी त्यांची सर्वांच्याच लक्षात राहील अशी होती, परंतु बाजी मारली या ठिकाणी. जबरदस्त कामगिरी. त्विषा अर्जुन 11 टायगर संघ बाजी मारताना पाहायला मिळतोय. तेजसजी पाटील, डॉक्टर संदीपजी पावशे आणि कंपनी. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. कुणाल सर? वेल प्लेड अक्षय पवार. आणि खऱ्या अर्थाने सर्व खेळाडू त्याला प्रोत्साहन देत आहेत. पाठीवर शाबासकीची एक थाप दिली जाते. पण तू नक्की एक योद्धा म्हणून तू लढलास. तो संघर्ष तुझ्या बॅटिंग मध्ये सगळ्यांनी पाहिला. हार जीत, विजय पराभव या क्रिकेटमध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु जी जिद्द, जी मेहनत, जी चिकाटी तू शेवटपर्यंत या मॅच मध्ये दाखवली ती गुगलच्या प्ले स्टोअर मध्ये किंवा ऍपलच्या प्ले स्टोअर मधून तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. ते तुमच्या अंगी असावी लागते. आणि हा फिनिशिंग टच होता. षटकार मारत असताना हा सामना फिनिश झाला, परंतु शेवटी 5च धावेने त्विषा अर्जुन 11 टायगर, तेजस पाटील युवा उद्योजक आणि त्याचबरोबर डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. आता जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय गोलंदाज फिरोज शेख याला, ज्यांनी या सामन्याला कलाटणी दिली. मध्यंतरी जे विकेट्स घेतल्या तो दबाव बनवला आणि त्याच्या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. आकाश जांगे, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच आकाश जांगे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फिरोज शेख. दोन्ही खेळाडूंनी व्यासपीठावर यायचंय आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर मग आजच्या खेळाची समाप्ती होईल.